दोन लोकांची हत्या झालेली आहे आणि हे निबंध आणि पिझ्झावर करताय. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. जो कोणी चूक करतो त्याला हे पाठीशी घालतात हे सरकार. हा माझा आरोप आहे या ट्रिपल इंजिन सरकारवर. की पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबाव तंत्राच्या प्रेशर खाली येऊ नये. आता राजकीय दबाव तंत्र कोण देऊ शकतं? तर जे सत्तेमध्ये आहेत तेच देऊ शकतात. तर देवेंद्रजी कुणाबद्दल बोलत होते हे महाराष्ट्राच्या जनतेला ते उत्तर पाहिजे. आणि मी एक नागरिकी आहे, एक महिला म्हणून, एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी देवेंद्रजींना विनम्र विनंती करते की राजकीय दबाव कोण टाकत होतं, कोणी फोन केला, कुणामुळे बेल मिळाली, या सगळ्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारला, राज्याला आणि या देशाला दिलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. खरं माझी आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांची अनेक दिवसात भेट नाही झालेली. अनेक प्रश्न आहेत. कालचा इंदापूरला झालेली दुर्घटना असेल, दुष्काळाची महाराष्ट्रातली परिस्थिती असेल, बारामती लोकसभा मतदारसंघात टँकर आणि अतिवृष्टी झाली, असे अनेक प्रश्न असतील. याचा पाठपुरावा मी महाराष्ट्र सरकारकडे ट्विटद्वारे, पत्राद्वारेही केलेला आहे. आणि मला वाटतं हा प्रश्न पालकमंत्र्यांचा मला विचारायच्या ऐवजी हा तुम्ही काल देवेंद्रजी पुण्यात होते त्यांना विचारायला हवा होता. मला माझा काय संबंध? कालची त्यांची माझी प्रेस त्यांनी पाहिली नसेल. काल मी 2 वेळा बोलले. त्या BJPच्या टीमला विचारा. काल मी सकाळी ABP माझाशी 8 वाजता इंदापूरला काय बोलले आणि TV9शी मी नीऱ्याला 2:15 वाजता काय बोलले, या दोन्ही मागून घ्या. BJPच्या एवढ्या मोठ्या टीमकडून कदाचित राहून गेला असेल. आणि मला गंमत वाटते की सत्तेत आहे, ज्यांच्याकडे खातं आहे, ज्यांच्या राजकीय दबावामुळे एका मुलाला बेल मिळाली आहे, ते मला प्रश्न विचारत आहेत जे विरोधी पक्षातले आहेत. हे अगदीच बालिशपणा आहे. मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. कारण का देवेंद्रजी, मी पुन्हा रिपीट करते माझा स्टेटमेंट, की देवेंद्रजी असं म्हणाले की राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका. याचा अर्थ राजकीय दबाव कोण टाकू शकतो? जो सत्तेत आहे. मग राजकीय दबाव कोणी टाकला? देवेंद्रजींना मुंबईवरनं पुण्याला का यावं लागलं? या सगळ्याचं स्पष्टीकरण सत्तेतल्या लोकांनी दिलं पाहिजे. फोन कोणी केला? वकील तिथे कोणी पाठवला? तो वकिलाला इतक्या पटकन बेल कशी मिळाली? या सगळ्याचं उत्तर देवेंद्रजी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. क्रूर चेष्टा ही. इट्स सिक इफ यू आस्क मी. 2 लोकांची हत्या झालेली आहे आणि हे निबंध आणि पिझ्झावर करताय. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. गलिच्छ आहे मला विचारायचं. इज द राईट वन. शक्यता नाकारता येत नाही, कारण का त्याला बेल मिळालीच कशी आणि फोन कोणी केला? सिंपल प्रश्न. राजकीय दबावाखाली
दबले जाऊ नका. राजकीय दबाव फक्त सत्तेतलीच लोक टाकू शकतात ना, तर मग राजकीय दबाव कोणी टाकला याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं. क्रूर हत्या 2 मुलांची झाली हो. त्यांची मुलांच्या आईची काय परिस्थिती आहे काल सगळ्या चॅनल्सनी पाहिली आहे. आणि कोणीतरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे ना. रोड सेफ्टीबद्दल कोणीच बोलत नाही. मी स्वतः प्रायव्हेट मेंबर्स बिल मूव्ह केलंय रोड सेफ्टीबद्दल. माझा आरोप आहे की हा मोठा गुन्हा आहे. ज्यांनी केला असेल त्याला नियम कायद्यापर्यंत शिक्षा झाली पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस जी असं प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की पोलिसांना राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका, तर राजकीय दबाव कोणी टाकला याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे एक होम मिनिस्टर म्हणून. याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यायला पाहिजे. मी कसं देणार? राजकीय दबाव टाकला गेला हे सरकारच मान्य करते. राजकीय दबाव कोण टाकू शकतो? सत्तेतलाच माणूस टाकू शकतो ना. मला कसं माहिती असेल? मी आहे नावगाव पत्ताच माहिती नाही हा माणूस कोण आहे. मी ओळखत पण नाही त्याला. तर मग कुठल्या पवारांबद्दल बोलतायत? ज्यांनी आरोप केला ना त्यांनीच त्यालाच प्रश्न विचारा ना, कुठले पवार? सरकारचा असंवेदनशील आणि हलगर्जीपणा आहे. माझं एक प्रश्न आहे की 17 वर्षाच्या मुलाला दारू दिलीच कशी एका ठिकाणी की चेक करत नाही? आपण सगळे जग फिरतो, साध्या एअरपोर्टला जाताना आयडेंटिटी कार्ड विचारत नाहीत. आय कार्ड वापरतो ना. आपलं आधार कार्ड कशासाठी केलंय ते? कुठेही आम्ही पार्लमेंटमध्ये आम्ही इतके वर्ष आहोत तरी आम्ही आय कार्ड घालून अभिमानाने तिथे जातो. एअरपोर्टला आम्ही आमची आयडेंटिटी कार्ड दाखवतो. तर बारमध्ये दाखवायला ना, कुठेही तुम्ही गेला तरी प्रशासनाला काही नियम कायदे आहे. देश नियम कायद्याने चालतो का नाही? 17 वर्षाच्या मुलाला तुम्ही दारू देताच कशी? गाडीची चावी देताच कशी? आणि 2 युवक आणि युवती ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे याचा मी जाहीर निषेध करते. पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि कोणी फोन केला आणि त्याच्यामुळे यांना बेल मिळाली याचं उत्तर महाराष्ट्राला नाही देशाला मिळालं पाहिजे. मला पोलिसांनी काय केलंय मला माहिती नाही, पण देवेंद्रजी असं म्हणाले राजकीय दबाव. पोलिसांपेक्षा राजकीय दबाव कोणी टाकला त्या राजकीय दबावाचं मला उत्तर पाहिजे. कारण का पोलिसांना कदाचित राजकीय दबाव आला असेल म्हणून त्यांनी ॲक्शन घेतली असेल. पण याचं उत्तर हे होम मिनिस्ट्रीने दिलं पाहिजे. देवेंद्रजींनी याचं उत्तर दिलं पाहिजे. मला काय आश्चर्य वाटतच नाही. कारण का हे जे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे हे सातत्याने त्यांना फक्त आपापसात त्यांची भांडणं जी पण आता तुमच्या चॅनलवरच दिसायला लागली की तिघांमध्ये पण फार काही चांगलं झालेलं नाही असं दिसतंय एकूण या इलेक्शनमध्ये. आता दुष्काळाचा प्रश्न आहे, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आता रात्री तर हत्या व्हायला लागल्या पोर्च गाडीतून. म्हणजे हे राज्य चाललंय का कोण चालवतंय हे राज्य? याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने. आता ते कुठल्या बेसिसवर सांगताय? डेटा कुठला आहे? त्यांनी कुठून माहिती काढली आहे ह्याचा मला माहिती नाही. त्यांचा सॅम्पल सर्वे कुठे, सर्वेचा साईज काय, कुठल्या पद्धतीने त्या नंबरवर ते पोचलेत ही माहिती पण पाहिजे. कुठले गृहमंत्री? मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री मॅनेज करत असतील. जोपर्यंत आत्ता तर झालंय 5वी फेज, त्याचा सगळा डेटा आत्ता तर आमच्याकडे येतोय. पण महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा
अतिशय चांगला असेल हे मी नक्की सांगते. सरकार कसल्या मी तुम्हाला सांगू हे सरकार सिरियसच नाही आहे. ड्रग्ज असू दे, क्राईम असू दे, रोड सेफ्टी असू दे, बेरोजगारी असू दे, भ्रष्टाचार असू दे आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे दुष्काळ. दुष्काळाच्या बाबतीत कालच मी 2 दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊन आली आहे. सुपे भाग, बारामतीचा काही भाग, इंदापूरचा काही भाग, पुरंदरचा काही भाग सगळीकडे चारा छावण्या काढलेल्या आहेत. चारा छावण्या सरकारनी नाही प्रायव्हेट लोकांनी काढलेल्या आहेत CSRच्या मदतीने. मग महाराष्ट्र सरकार करतंय तरी काय? एवढे मोठे प्रकल्प येतात पण मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही या राज्यामध्ये. किंवा दुष्काळाची परिस्थिती जे गेले 6 महिने आम्ही सगळे म्हणतोय की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, मराठवाड्यात तीच परिस्थिती आहे, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तीच आहे. मग काय यंत्रणा चालत नाहीये? महाराष्ट्र सरकार करतंय का? दुष्काळाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. कालच इंदापूरमध्ये ती जी बोट्याची घटना झाली त्याच्यानंतर तिथे सगळीकडे प्रचंड केळीचं नुकसान इंदापूर तालुक्यात झालेलं आहे. कांदा तर सडतोय तुम्हाला माहितीच आहे. दुधाची परिस्थिती काही वेगळी नाही आहे. जे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. हे करत असताना काल आम्हाला शब्द दिला होता की सगळीकडे काल जिथे जिथे नुकसान झालं आहे तिथे यंत्रणा जाईल. अजूनही तिथे सगळीकडे यंत्रणा पोचलेली नाही. तिकडे सगळ्यांना सांगितलं होतं की इन्शुरन्स जर क्रॉप इन्शुरन्स घ्यायचा असेल तर 24 तासाच्या आत साईट व्हिजिट झाली पाहिजे, पंचनामे झाले पाहिजेत. इंदापूरमध्ये पंचनामे झालेच नाही आहेत अजून आणि याचा सातत्याने आम्ही फॉलोअप घेतो. एक मिनिट 1 at a टाइम. अरे सुरक्षितता या सरकारचं प्राधान्यच नाही आहे. म्हणजे आता तुम्ही पोस्टची घटना बोलली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्यानंतर पुण्यामध्ये ड्रग्ज ते कोण ललित पाटील ना मला वाटतं ललित पाटील प्रकरणात मी स्वतः देवेंद्रजींना विनंती केली होती की देवेंद्रजी तुम्ही ड्रग्सच्या विरोधात जर काही करणार असाल तर राजकीय मतभेद ठेवून आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर उतरू. काय झालं त्या ललित प्रकरणाचं? पोस्टच्या गेल्या 3 दिवसात काय झालं? कम्प्लिटली नॉन सिरियस. आणि जो कोणी चूक करतो त्याला हे पाठीशी घालतात हे सरकार. हा माझा आरोप आहे या ट्रिपल इंजिन सरकारवर. अजित पवार म्हणले का? गटाचं मी नाही काय लक्ष देत. अजित पवार स्वतः म्हणले तर मी त्याचं उत्तर देईन. बाकी गटाकडून मी उत्तर देत नाही. हां मला काय मी एवढ्या मोठ्या मी एवढी आमच्या पक्षामध्ये मोठे नेते सरतात. आय हॅव नो ॲक्सेस. एवढ्या मोठ्या मीटिंग्समध्ये मी कधी बसलेले नाही. मी पक्षाची कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मी कुठल्याही मोठ्या मीटिंगमध्ये बसलेले नाही. त्याच्यामुळे मला माहितीच नाही. नाही अर्थातच माझ्या मतदारसंघात 45 मिनिटं सगळे बंद झाले होते कॅमेरे. त्याच्यानंतर पैशाचा वाटप, दमदाट्या सगळे व्हिडिओज तुमच्याच चॅनलवर आहेत. माझ्याकडे झालं. त्याच्यानंतर निलेश लंकेंच्या मतदारसंघात परत तसंच झालं. शिरूरला तसंच झालं. अशी किती काल मुंबईला किती ठिकाणी असं झालं. त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड जो महाराष्ट्रात आला आहे हा एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. उमेश पाटील यांनी आरोप केलेला आहे रोहित पवार जे या जागेसाठी MIDCची जी जागा आहे तिथेच व्हावी यासाठी आग्रही आहे. कारण तिथे त्यांचे मित्र आणि नीरव मोदी सारखे देशद्रोही जे आहेत त्यांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे ते तिथून हलवू नका आणि त्याच ठिकाणी MIDC झाली पाहिजे यासाठी रोहित पवार आग्रह करतात असा आरोप त्यांच्यावर केला. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आरोप करायचा अधिकार आहे. मी त्याचं स्वागत करते. सगळीकडे घ्या, संपूर्ण महाराष्ट्रात घ्या, सगळीकडेच अडचण आहे.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात आज पाण्याची अडचण आहे, सगळीकडे घेतल्या पाहिजेत. मला नाही माहिती दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे आहेत. मला वाटतं एक तर दिल्लीला प्रचाराला गेलेत, दुसऱ्यांचं मला नाही माहिती बाबा. आता हा 17C विषय तुम्ही काढलाय. 17C हा प्रोसेसमधलाच एक भाग आहे इलेक्शन कमिशनच्या. स्वतःच 17C त्यांचा फॉर्म असताना तेच स्वतः म्हणतायत ते सिरियसली घेऊ नका. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? म्हणजे हे सगळं जे इलेक्शन या राज्यात आणि देशात होतं आहे, आजपर्यंत असे आरोप प्रत्यारोप कधीही राज्यात झालेले नाही. मी स्वतः 143 केसेस केले आहेत 12 तासात. 143 केसेस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत, विथ व्हिडिओ, विथ ऑडिओ, विथ प्रूफ. 143. लोकसभाची निवडणूक पार पडली आहे. बारामतीचा तुमचा अंदाज काय? मी काय अंदाज 4 तारखेला कळेल. मला असं वाटतं की आता आमचा सगळा डेटा अनालिसिस चाललाय. महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होईल. मी आरोप करत नाहीये, मी फॅक्ट सांगते. मी कुठलाही आरोप करत नाही. बारामती, शिरूर, आमच्याकडे ह्याला निलेश लंकेंकडे अशा घटना झाल्या आहेत, त्या आम्ही रेस केल्या आहेत. मुंबईत झाल्या आहेत तशा घटना. आता निकाल आल्यावर मॅच करायला लागेल ना, म्हणून तर 17C महत्त्वाचं आहे. 17C जो फॉर्म आहे, आम्ही सगळी प्रक्रिया ही खूप सिरियसली करतो आणि आम्ही कॉपी करून पास होणारे लोक नाही. आम्ही काय म्हणत नाही आम्ही 2 पक्ष फोडून सत्तेत आलो वगैरे, असली विधानं आम्ही नाही करत. आम्ही अभ्यास चांगला करतो आणि चांगल्या मार्कांनी मेरिटवर पास होणारे लोक होतात. मला असं वाटतं त्याची पारदर्शकपणे माहिती देशाला आली पाहिजे. आम्ही त्याची वाट बघतोय. जो गलत है वो गलत है. कोणीही केलं असेल तर जर चूक असेल तर ती चूक आहे. आम्ही एक चुकीची ॲक्शन कधी डिफेंड करणार नाही, पण सगळे फॅक्ट्स तर बाहेर आले पाहिजे. आम्ही वाट बघतोय फॅक्ट्सची. हे बघा, नाही, अरविंद केजरीवालांना ज्या पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांच्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांना, आणि अरविंदजींना जसं टाकलं तसं अनिल देशमुखांची केस काय? अनिल देशमुखांची केस तुम्हीच ब्रेक केली होती. 100 कोटी रुपयाचा आरोप देशमुख साहेबांवर केला. FIR मध्ये काय झालं? 1 कोटी, आणि ते पण 2012. मग 100 कोटी रुपयाचा जो आरोप यांनी केला, त्याचा पुढे काय झालं? त्यांनी किती लोकांवर आरोप केले? जे वॉशिंग मशीनवाले आहेत त्यांचे आरोप गायब. आणि आमच्यापैकी जे आमच्याबरोबर राहिले त्यांचे किती लोकांचे आरोप ते प्रूफ करू शकले? कोणीच नाही. त्यामुळे हे राजकीय हे दुर्दैव आहे, पण राजकीय सत्तेचा गैरवापर करून दडपशाहीकडे हा देश चाललेला आहे. हे वास्तव आहे या देशाचं.